अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। स्वामी भक्तांनो, आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी। दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख नाही। लक्षात असू द्या, वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे। आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढीच उच्च किंमत मिळेल। स्वतः जिंकायचे आहे की दुसऱ्याला हरलेले पाहायचे आहे हे आधी ठरवले पाहिजे, कारण आजकाल लोकांना स्वतः जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना हारलेले पाहण्यात जास्त आनंद मिळत असतो। अडचणी आयुष्यात नव्हे तर तुझ्या मनात असतात। ज्या दिवशी तू मनावर विजय मिळवशील त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल। स्वामी भक्तांनो, तुम्ही कितीही चांगले राहा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीची समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचंच समजणार। कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते, पण दृष्टिकोनाचे नाही। स्वामी भक्तांनो, जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका। स्वामी सांगतात, पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जगणं म्हणजेच आयुष्य असतं। जेव्हापासून पाटीवरचे दप्तर खाली उतरले त्यानंतर ओसाड माळरानावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो, बहरतो, तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते। शून्यातून वरती येतोय म्हणल्यावर वेळ तर लागणारच ना। एक लक्षात असू द्या, चक्रव्यूह निर्माण करणारे सर्व आपलेच असतात। पूर्वीही तेच सत्य होते आणि आजही तेच सत्य आहे। शब्द अंतरीचे असतात, दोष मात्र जिभेला लागतो। मन स्वतःचे असते, झुरावे मात्र इतरांसाठी लागते। ठेच पायाला लागते, वेदना मात्र मनाला होतात। हीच ती खरी नाती असतात, जे की एकमेकांच्या वेदना जाणतात। विश्वास किती छोटा शब्द आहे। वाचताना सेकंद लावतो, विचार करायला मिनिट लावतो, समजायला दिवस लावतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्यच लावतो। फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे, बस एवढं आपण प्रामाणिक राहायचं। आपण कोणासाठी कधीच महत्त्वाचं नसतो, महत्त्वाची असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज संपली की नातं संपलं। जितके मोठे मन तितकेच सोपे जीवन। वादाने अधोगती, संवादाने प्रगती। जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत। अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना विरोध करतात। आपल्या हजार चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे हजार लोक लक्ष ठेवून असतात। लक्षात ठेवा, आयुष्यात अशाच माणसांना निवडा जो सुखात आपल्या मागे आणि दुःखात आपल्या पुढे उभा असेल। कर्म जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतात, ते आज ना उद्या उपभोगावेच लागतात। स्वामी भक्तांनो, देवाने सर्वांना ओठ हे धनुष्याच्या आकाराचे दिलेले आहे, पण त्यातून शब्दांचे बाण असे सोडा की त्याने समोरच्याच्या हृदयाला छेद नाही तर स्पर्श झाला पाहिजे। जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधी दुसऱ्याला कारणीभूत समजू नका, कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते। कधी कधी दिव्यातलं तेलही कमी असते। अवलंबून कधी तुम्ही नका राहू कुठल्याही गोष्टीसाठी, कारण ती सवय चांगली नसते। कारण जेव्हा ते नसतील तेव्हा काय कराल? स्वतःहून शिका ती गोष्ट। चुकलात तरी चालेल, पण समजेल तुम्हाला की ती गोष्ट कशी असते ती। मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली स्पंदने निरपेक्ष असली की कुठल्याही नात्यांच्या धाग्यात विश्वासाचे मणी अलगदपणे ओवलेच जातात। चुका आपण कितीही चांगले वागलो तरीही एकदा ना झालेल्या चुकीमुळे सुद्धा आपल्याला आयुष्यभर ऐकावं लागतं। स्वामी भक्तांनो, 100 वर्षे जिवंत राहण्यासाठी 100 वर्षे जगणं गरजेचं नाही। काहीतरी चांगलं काम करा की लोक तुम्हाला हजारो वर्षे लक्षात ठेवतील। सर्वात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन,
काय बरोबर आणि काय चूक आहे हे त्याच्या इतके योग्य कोणालाही कळत नाही. माऊली म्हणतात, मातीतला ओलावा जसा झाडांची मूळ पकडून ठेवतो, तसं शब्दांतील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो. आयुष्याच्या प्रत्येक व्यवहारात जर आपण फायदा शोधत राहिलो तर समाधानासारख्या सुखाला मुकावेच लागते. एक लक्षात असू द्या, माणसाला मनापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे आपली जीभ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. वाईट वेळ सगळ्यांचीच येते. दिलेला धोका, केलेला अपमान, वेळ पाहून दिलेला नकार आणि सोडलेली साथ सगळं लक्षात आहे. वेळ आल्यावर सगळ्यांचा हिशोब हा होतोच. संस्कारांपेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही. ज्याच्याकडे ह्या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान. जवळच्या व्यक्तीने खोटेपणा केला की माणूस परक्यांमध्ये खरेपणा शोधू लागतो. माऊली सांगतात, नका कोणावर रुसू, नका अबोला धरून बसू. नित्य ठेवा चेहऱ्यावर हसू. आपले जीवन हे घटकाभराचे, आज असू तर उद्या नसू. आयुष्याच्या प्रत्येक व्यवहारात सुख ही एक मानसिक सवय आहे. ते लावून घेणं आपल्याच हातात आहे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. तुमच्या सुखी राहण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो. इतर लोक तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत. ही गोष्ट एकदा लक्षात आली की जगणं फार सोपं होऊन जाईल. एक कडू सत्य ऐका, वेळेने एक गोष्ट शिकवली, कोणत्या पण नात्यात राहायचं असेल तर लिमिटमध्येच राहायचं. माऊली म्हणतात, दुःख भवत परिमित्र यतः तत भवतन देवसस्य अन्विष्य करोतीय. म्हणजे शब्दांची खेळ, विचारांची चविष्ट ओळी भेळ, मनाशी मनाचा सुखद मेळ आणि आपल्या जीवाभावाच्या लोकांसाठी सकाळचा काढलेला थोडासा वेळ हा कधीही मौल्यवानच असतो. लोक येतील, लोक जातील, जपायची फक्त तीच जी अडचणीत आपल्यासोबत उभे राहतील. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असते. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी. स्वामी भक्तांनो, त्याआधी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा आणि कमेंटमध्ये तुमची अडचण आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा. माऊली म्हणतात, फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कोठूनही होऊ शकते. आयुष्य हे एकेकरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच तुम्ही भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला आपल्याला काहीच उरत नाही. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत. लोकांना आपण का खटकतो? आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून. भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्कीच देऊन जातात. स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलंच असतं. एखाद्याची प्रकृती सदृढ असेल किंवा 1,00,000 मोलाचा सल्ला ऐका. मिळालं सुख तर उपभोगायचं, ते मिरवत नाही बसायचं. झालंच दुःख तर पचवायचं, ते गिरवत नाही बसायचं. आल्या अडचणी तर लढायचं, पळून नाही जायचं. मिळालंच प्रेम तर जवळ करायचं, त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं. दिलंच आहे जीवन तर जगायचं, उगाच दिवस नाही ढकलत बसायचं. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखांना कुठेतरी समाधानाची सीमा ही असावी. जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता, चांगले विचार, उच्च ध्येय आणि अंगी नम्रता या 5 गोष्टी 5 बोटांप्रमाणे असतात आणि सर्वच जळून आल्या तर वज्रमूठ तयार होते आणि याच वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन जाते. स्वामी म्हणतात, करणे हे श्रीमंतींचे चोचले आहेत, पण गरिबांचे डाएट घरच्या जबाबदारी उचलण्यातच जातात. कपडे फाटले की ते शिवता येतात, पण जोडीदार फाटक्या विचारांचा असला की आयुष्याच्या चिंध्याच होतात. माऊली म्हणतात, गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारं ठरवतं.
जिथे आपण प्रत्यक्षात उपस्थित नसतो तिथे आपल्यामध्ये असणारे गुण व अवगुण आपले प्रतिनिधित्व करतात. लोकांना तबला नाही आवडत, ढोलकी आवडते, दोन्ही बाजूंना वाजवता येते. म्हणून लक्षात असू द्या, प्रार्थना म्हणजे ईश्वराशी बोलणे, ध्यान म्हणजे ईश्वराला ऐकणे. माऊली म्हणतात, चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे. कारण यामुळे तर आपल्याला कळते काय योग्य आहे ते. बोलता न येणाऱ्या शब्दांचं ओझं खूप जास्त असतं. दिखाव्याची जी नाती असतात ते दूरनच दिखावा करतात. खरी नाती तीच असतात जे कोणाशीही पर्वा न करता कायम सोबत असतात. मग ते नाते कोणतं का असेना, आणि ती जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात. श्रीकृष्णाला देखील गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनालाच सांगितली. कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास हा होत असतो. स्वामी भक्तांनो, प्रत्येकजण कोणाच्या तरी गोष्टीत नक्कीच चुकीचा असतो. जगात सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण. कारण ही विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही देता येत नाही. माऊली म्हणतात, प्रयत्न करताना चुका होतातच. चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळतो तो यश असते. आपल्या जवळचे सगळेच लोक शुभचिंतक असतात असं नाही, तर त्यांपैकी काही लोक आपलं शुभ होत असताना चिंतित देखील होत असतात. एक कडू सत्य ऐका, जीवनामध्ये प्रेम करणारी माणसे गेल्यानंतर खूप त्रास होतो. काही वेळेस असे वाटते की मरण हा पर्याय नाही, मरता येत नाही, म्हणून जगणे हे आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं मृत्यू आहे. जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत जपा. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत साथ देऊ, पण फक्त आमचा वापर करू नका. माऊली म्हणतात, उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरली अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते सगळं काही चांगलं होईल. संधी येत नसते, आपण ती आपल्या कार्यातून निर्माण करायची असते. नाव नाही झालं तरी चालेल, पण काम असं करा की लोकांना आपलं नाव काढलंच पाहिजे. अनुभवाने आपण शिकतो, कर्माने मोठे होतो, माणुसकीने माणूस पण जपतो, पण कर्तृत्वाने कायम आपण लक्षातच राहतो. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असतंय, पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूसच लागतो. सुखी व्हायला अजिबात खर्च नाही, पण सुखी आहे हे दाखवायला मात्र खर्च हा होतोच. आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा तुम्ही. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात झालेलं दुःखाचं मोठं कारण असतं. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या ह्या दूरच होतात. माऊली म्हणतात, आपल्या विरुद्ध कारस्थान करणारी माणसं आपल्याच जवळची असतात. हे कालही सत्य होतं आणि आजही तितकंच सत्य आहे. माणुसकीच्या नात्यात जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात, आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात. माणसाला चमकायचं असेल तर त्याला स्वतःचाच प्रकाश आणि झळकायचे असेल तर स्वतःचे तेज निर्माण करता आले पाहिजे. डोळे तर सगळ्यांचेच सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळा करतो. एखाद्या वेळेस मोबाईलमधील फोटो डिलीट होऊ शकतो किंवा नंबर डिलीट होऊ शकतो, पण एखाद्याला लावलेला जीव, त्याचबरोबर घालवलेली वेळ. माऊली म्हणतात, आयुष्यात जो धडा रिकामी पोट, रिकामा खिसा आणि वाईट वेळ शिकवतो ना, तो धडा कोणती युनिव्हर्सिटी किंवा शाळासुद्धा शिकवू शकत नाही. सध्या लोक असे वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण. कर्म जेव्हा वसुलेला येतं तेव्हा कोणाचाच वशिला चालत नाही. लक्षात असू द्या, संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा. कारण संकट थोड्या वेळासाठी असतं, पण उपकार आयुष्यभर राहतात. जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. माऊली म्हणतात, एका दिवसाची काळजी करते ती आई आणि आयुष्याची काळजी करतो तो बाप. चुकीवर पांघरून घालते ती आई, पण चूक सुधारावी म्हणून जो झटत असतो तो शेवटी बापच असतो. ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो. अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती आपली मनस्थिती. काही दिवस मनाविरुद्ध जगल्याशिवाय मनासारखे दिवस जगता येत नाहीत.
आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविले जातो. ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच. म्हणून जो तुमची किंमत करतो त्याला जपा. ज्याच्या नजरेत तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका. कोणतेही नातं निभवताना समोरच्याच्या मनातील आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते. विनाकारण भावुक होण्यात काहीच अर्थ नसतो, कारण आपण ते नाते फुलवत राहतो आणि समोरच्याला आपले झाकत राहतो. आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनशांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये तुम्ही आनंदी राहा, कारण संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होत असतो. ज्या कार्याची सुरुवात कराल ते गांभीर्याने पूर्ण करा आणि तुम्ही तुमचे सर्वोत्तम योगदान त्यासाठी देईपर्यंत स्वस्थ बसू नका. स्वामी सांगतात, आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणाकडून ठेवायचा. नेहमी विनम्र राहा, कारण फूल कितीही उंच फांदींवर असले तरी वृक्ष मातीशी जोडून राहतो. माऊली म्हणतात, अंतर्मनातून आधार असला की बाहेर हजारो दिव्यांचा उजेडही काळोख्या समानच भासतो. कोणाला मिळवणे सगळं काही हवं तसं मिळत नाही. कोठेतरी तडजोड ही करावीच लागते. स्वामी भक्तांनो, एखादी कल्पना तुमच्या मनाला व्यापून राहिली तरच त्यानुसार तुमची शारीरिक व मानसिक जडणघडण होत जाते. लक्षात असू द्या, ओसाड माळरानावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो, बहरतो, तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्याची परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडू शकते. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. जी माणसं एकटी असतात ती चुकीची किंवा चुकलेली नसतात. ती माणसं स्वाभिमानी असतात, इतरांचा विचार करणारी असतात. प्रयत्न करा आयुष्यातला प्रत्येक क्षण चांगल्यातला चांगला घालवण्याचा, कारण आयुष्य राहत नाही पण आठवणी नेहमी जिवंत राहतात. संयम ठेवा, संकटाचेही दिवस जातील. आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील. मनगटात ताकद असली की दगडालाही घाम फोडावाच येतो. माऊली म्हणतात, दुसऱ्याला दुःख ठेवून स्वतःचं चांगलं होईल असं वाटत असेल तर वाट पहा. त्यापेक्षा जास्त भोगावं लागेल तुम्हाला, शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीनेही. कारण दुसऱ्याला आपण जे देतो नियती आपल्याला दुप्पट देते. सुखाचे क्षण द्या किंवा दुःखाच्या समोरच्याला तुम्ही ते दुप्पट भेटणार. वेळ लागतो न्याय भेटायला, पण न्याय हा भेटतोच. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी डबल काहीतरी चांगले हे घडतच असतं. जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं. थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते, उन्हाळ्यात त्या सूर्याचा तिरस्कार केला जातो. तुमची किंमत तेव्हाच होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल. माझं दुःख पाहून कोणाला हसू यावं, पण माझं हसू कोणाच्या दुःखाचं कारण होऊ नये अशी आपण कल्पना केली पाहिजे. पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण शाब्बासकी आणि धोका दोन्ही पाठीमागूनच मिळतात. मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे. साठलेल्या भावनांचा कर्ज फेडायला आयुष्य कमी पडतं. स्वामी भक्तांनो, खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका. वेळ दोघांनाही जगासमोरच आणते. ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका, कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या. गाळ आपोआप खाली बसते. काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात, तर काही लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची किंमत देखील गमावतात. वाईट वेळ निघून जाते, परंतु जाताना चांगल्या चांगल्या लोकांचं खरं रूप दाखवूनच जाते. वळणावळणाचे आयुष्य असावे, त्यात काटेही असावे, वेदनाही असावे, पण विश्वास तोडणारं कोणीही नसावं. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, चालणं अंतर ठेवून असावं, पण बोलणं अंतर ठेवून नसावं, कारण जीवनातली गेलेले क्षण पुन्हा येत नाहीत. बोलण्यासाठी
वाईट वेळ आज ना उद्या निघून जाते, पण बदललेली लोक आयुष्यभर हे लक्षातच राहतात. मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध नाही करू शकत, कारण मी त्यांच्यासाठी खासच आहे. ते मला चांगलेच ओळखतात. माऊली म्हणतात, सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळेजण तुच्छ वाटायला लागतात. जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते, पण तोपर्यंत बरीच नाती तुटलेलीच असतात. शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या. माऊली म्हणतात, आनंदी राहण्याचा संध्या एकच मंत्र आहे. अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा, समोरच्याकडून नाही. एखाद्याला शब्द दिला की निर्माण होते ती म्हणजे आशा, आणि एखाद्याला दिलेला शब्द पाळला की निर्माण होतो तो म्हणजे विश्वास. बोलण्यातला राग सर्वांना दिसतो, पण रागातले प्रेम ओळखणारे फार कमी असतात. लोकांना बरं बोलणारा हवा असतो, पण खरं बोलणारा नको असतो. स्वामी सांगतात, डाव खेळता येणं सुद्धा गरजेचं आहे, कारण समोरचा चाल चालत असतो आणि आपण नाती सांभाळत राहतो. योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भागच पाडतात. डायरी उघडल्यानंतर माणूस स्वतःच्या चुकांसाठी नेहमी वकील असतो, पण इतरांच्या चुकांसाठी तो न्यायाधीश बनतो. प्रवासाच्या वाटा कितीही खडतर असल्या तरी एखाद्या सुंदर वळणावर थोडासा विसावा घेऊन प्रवासाची पुन्हा नव्याने सुरुवात करणेच म्हणजे आयुष्यच असते. लक्षात असू द्या, आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती ह्या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात, तर ते तुम्हाला तुमच्यामधील सुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात. ते काय बरोबर, माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसाची आठवण येऊ लागते. वादळेही तुमच्या जीवनात व्यत्यय आणण्यासाठी येत असतात, तर काही तुमचा मार्ग मोकळा करण्यासाठी देखील येत असतात. माणसं कधीच बदलत नसतात, कालांतराने ती मुळात अशी आहेत हे कळतं. कसं बोलावं ही कला आहे, पण कसं बोलू नये हा संस्कार आहे. स्वामी भक्तांनो, कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधीच घाबरत नाहीत. स्वामी सांगतात, माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवायची आणि चारित्र्य गमवायची भीती उरत नसते. सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला वेळ लागत नाही. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेले शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा. माऊली म्हणतात, नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय आतून किती चांगला आहे हे कळतच नाही. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे, बस आपण एवढं प्रामाणिक राहायचं. संकटामध्ये प्रचंड क्षमता आणि शक्ती असते, मात्र तिची जाणीव संघटनेतील प्रत्येक सदस्याला होणे गरजेचेच असते. माऊली म्हणतात, चिंती नाही आज त्याची. घरातून शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही जिंकते. म्हणून शिवतंत्र सांगते, जोडता नाही आले तर जोडू नका, पण आपल्या लोकांना कधी तोडू नका. आयुष्यात काही शिकायचं असेल तर वाहत्या पाण्याकडून शिकावं. वाटेला खड्डा टाळून नाही तर भरून पुढे निघावं. नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाही. जीव तेव्हा जातो जेव्हा तुम्हाला पोहता येत नाही. माऊली म्हणतात, प्रत्येक माणूस हाच त्याच्या आरोग्याचा आणि अनारोग्याचा कर्ता असतो. कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्या दारात उभे राहू नका. मान सन्मान त्यांचाच जे आपल्याला बरोबरीने सोबत घेऊन चालतील. विझलेल्या दिव्यांनीही कधीतरी प्रकाश दिलेला असतो. एका अपयशाने कधीचा प्रवास संपलेला नसतो. सूर्य हा बुडताना दिसतो, पण तो कधीच बुडत नाही. त्याचप्रमाणे उमेद, विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहेत तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. भिनणारा माणूस धाडस करीत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश देखील मिळत नाही. माऊली सांगतात, जो दुसऱ्यांच्या आयुष्याचा खेळ करतो ना
एक ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा नक्कीच बनतो. कारण वेळ ही प्रत्येकाचीच येते. लक्ष्याशिवाय मार्ग नाही, ध्येयाशिवाय जीवन नाही. आयुष्यात उजेड आला की अंधारात मदत करणाऱ्याचा विसर हा पडतोच. सुख हे फुलपाखरांसारखे असते. पाठलाग केला तर उडून जातं, बळजबरी केलं तर मरून जातं, निरपेक्षपणे काम करत राहिलं तर मनगटावर अलगद येऊन बसतं. कधीही मूर्खाशी वाद घालू नका. ते तुम्हाला आपल्या पातळीवर आणून आपल्या अनुभवाने हरवून देखील टाकू शकतात. माऊली म्हणतात, जे सुरू केलंय त्याचा अंत नीट झालाच पाहिजे. वाईट माणसं जिंकली तर चालेल, पण चांगला माणूस हरला नाही पाहिजे. लक्षात असू द्या, शेवटी आयुष्य आहे. इथे चालावंच लागतं. साधं सरळ आणि सोपं असतं तेच सर्वात छान असतं. मग ते जगणं असो की वागणं असो. स्वामी म्हणतात, जात्याचा खालचा दगड स्थिर असतो, वरचा दगड फिरणारा असतो. दोन्ही फिरणारे असते तर दळण घडले नसते. आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा, मग त्यावरचा कर्माचा दगड प्रारब्ध गतीने फिरता राहिलं तर संकट, चिंता, काळजी यांचे साठ होत नाहीत. आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसे जास्त सुख देतात. माऊली म्हणतात, परक्याने दिलेला मान आणि आपल्याने केलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही. मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि मान असा मिळवा की तुम्ही उभं राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही. कर्म काही वादळ विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठीच येत असतात. लोक तुमच्याशी तसेच वागतात जसं तुम्ही त्यांना तुमच्याशी वागू देता. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, यश ही सावली आहे. ती आपोआप तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत असतो. शब्दांशी तट्टा नाही, मौनाशी भांडण नाही, नुसतीच उदासी आहे, काहीही कारण नाही. लोक बदलत नाहीत. लोक बदलता आपल्या गरजेनुसार, परिस्थितीनुसार, फायद्यासाठी. पण काही बदल हे चांगले सुद्धा असतात. म्हणून बदलली सगळीच माणसे वाईट नसतात. त्यामागे त्यांचे वाईट अनुभव सुद्धा असतात. म्हणून त्यांना मी देवाला विचारले, तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते? देव उत्तरला, मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो. त्यामुळे तो वर्तमानही जगत नाही व भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही. स्वामी म्हणतात, जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तुम्ही तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका. शेवटी कोणीच कोणाचं नसतं. श्रीरामासारखा पती असूनही सीता हरण्याच्या वेळेस कोणी नव्हते. द्रौपदीचे 5 रक्षक असूनही वस्त्रहरणावेळी तिचे कोणी नव्हते. राजाला दशरथाला 4 पुत्र असूनही संत समयाला जवळ कोणी नव्हते. लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होते, मरताना जवळ कोणी नव्हते. भगवान श्रीकृष्ण सर्वशक्तिमान होते, बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते. शरशय्येवरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनांचा भागीदार कोणी नव्हते. अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते, चक्रव्यूहातून काढणारे देखील कोणी नव्हते. या जगात आपलं कोणीच नाही. आपले कर्म चांगले ठेवा, त्याचेच फळ आपल्याला भोगायचे आहे. एका कवीने मृत्यूवर किती सुंदर लिहिलं आहे, ऐका. आयुष्यात 2 मिनिट कोणी माझ्याजवळ बसले नाही. आज सगळे माझ्याजवळ बसत आहेत. काही गिफ्ट नाही मिळाली आजपर्यंत. आज फुलच फुल दिले जात आहेत. तरसलो होतो मी कोण्या एका हातासाठी आणि आज खांद्यावर खांदे दिले जात आहेत. 2 पावलं सोबत चालायला तयार नव्हतं कोणी आणि आज गर्दी जमून सोबत चालत आहेत. आज समजलं की मृत्यू किती सुंदर असतो.
मी तर उगाच भविष्य जगत जात होतो. स्वामी भक्तांनो, हा असा वागला, तो तसा वागला, हा असा बोलला, त्याने विश्वासघात केला. अरे भक्ता, किती त्रास करून घेशील? कोणी कसं वागला ह्या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागावं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो ह्याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला तुम्ही सुरुवात करा. स्वामी सांगतात, मृत्यूचा तमाशा कसा असतो ते ऐका. बसलो होतो असाच एकदा, अचानक समोर आला यम. आत्ता चल माझ्यासोबत. देऊ लागला मला दम. हडबडून त्याला म्हणलो, आज अचानक आलास कसा? माझी लेकरं उघड्यावर पडतील, वेळ तरी दे मला जरासा. ऐकून माझं बोलणं यम खदाखदा हसला. तुझ्या वेना कोणाचंच नाही अडत, चल दाखवतो मी तुला. नको नको म्हणत असताना त्याने प्राण माझा घेतला होता. आत्मा तिथेच घुटमळत होता, तमाशा मृत्यूचा पाहत होता. सारे नातेवाईक जमा झाले, त्यात काही दुश्मन पण होते. खूप चांगला माणूस होता. माझ्या नावाने गळा काढत होते. माझ्या मुलांची अवस्था बघून मला खूप गलबलून आलं. काय होईल माझ्या विना? उगाच असं वाटून राहिलं. माझ्या जाण्यानंतर लगेच संपत्तीच्या वाटण्या झाल्या. वादावादीत काही गोष्टी हमरीतुमरीवर गेल्या. लाडाची लेक समजत होतो, ती आईचे दागिने घेऊन बसली. आता कशाला लागणार तुला ह्याच्यासाठी अडून बसली. सगळ्यांचं वागणं बघून जीव माझा तुटत होता. खरं दुःख बायकोलाच असा माझा भ्रम होता. शिरून तिच्या मनात मी ऐकलं तिच्या मनातलं. यांचं करून करून थकले, आता जरा कुठे निवांत. म्हटलं मी यमाला, लवकर घेऊन चल इथून मला. नरकातच राहत होतो अजून, आता तरी स्वर्गात ने मला. स्वामी सांगतात, लक्षात असू द्या, देवावर प्रेम सर्वांनाच आहे, पण त्याच्या घरी जायची घाई मात्र कुणालाच नाही. आपल्या घरात सर्वांनाच देव हवा, पण त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते. देव आपल्या घरी आला म्हणजे सण, उत्सव आणि आनंद, आणि आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे दुःख आणि शोक. देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा, आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा. देवाघरून येणं म्हणजे जन्म आणि देवाघरी जाणं म्हणजे मृत्यू. दोन्ही अटळ आहे, पण ह्यामधली जी गंमत आहे त्यांनाच आयुष्य असे म्हणतात. आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्य चुकत जाते. कधी कधी तर प्रश्नच कळत नाहीत आणि उत्तर देखील चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठी बनतच जाते. दाखवणाऱ्याला वाईट माहिती नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच आपल्या काळजावर लागते. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, आपण टेन्शन घ्यायचं नाही. कोणासाठी किती काहीही करा, काही उपयोग नाही. आयुष्य बिनधास्त जगायचे. कोणाचे वाईट करायचे नाही, कोणाचे वाईट चिंतायचे नाही, कोणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कोणासाठी वाईट वाटून घ्यायचे नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कोणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही कोण? कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करू, आपण त्याच्याविषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे. बोलण्यात स्पष्ट व्यक्तपणा ठेवायचा. कोणाच्या आयुष्यात डोकायचे नाही आणि कोणाविषयी मागे वाईट चर्चा देखील करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचे हित चिंतायचे. कोणाच्या पुढे पुढे देखील करायचे नाही. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरची सुरक्षा घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. नेहमी तुम्ही हसत राहा. झोप, मृत्यू आणि जीवन प्रवास. तसं पाहिलं तर आपल्याला झोपेत असताना काही कळत नाही. आपण मरतो तेव्हा काही कळण्याचा प्रश्नच उरत नाही. दोन्हीही गोष्ट आपल्या नियंत्रणात नसलेल्या. मग झोप आणि मृत्यू यात काय फरक आहे? झोप म्हणजे अर्धा मृत्यू आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे. अनिश्चिततेनं ठासून भरलेलं आपलं आयुष्य आपल्याच नादात चालत राहतं. रोज सकाळ होते, दुपार होते, संध्याकाळ होते आणि रात्रही होते. काही न करता नुसतं बसून राहिलं तरी वाढणारं वय काही थांबत नाही.
म्हणजे शारीरिक कृती थांबवली तरी शारीरिक जडणघडण किंवा स्थिरंतर थांबत नाहीत. आणि या जीवन प्रवासात कोणी रडून स्वतःच्या मनाची समजून काढतं, तर कोणी हसून आपलं दुःख लपवतं, कोणी नशिबाला दोष देतं कुटतं, तर कोणी जो भी होगा देखा जाएगा म्हणत आपल्याच मस्तीत जगतं. तऱ्हेतऱ्हेचे प्रवासी, त्यातून जोडली जाणारी नाती, त्या अनुष्कानं येणारे ताणतणाव, आजार, दुखणी खुपणी, कोणाचं कोणाला सोडून जाणं, जीवन प्रवासातली ही स्थिरंतर पूर्ण ज्ञान असूनही किती पजेसिव्ह असतो ना आपण, हे माझं ते माझं किती करतो ना आपण. कदाचित त्यामुळेच आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि म्हणून पाठोपाठ अपेक्षाचं दुःख भोगायचं दुःख येतं. जीवन जगताना खरं तर आपण कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे. रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत, पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाहीये. रोजचा प्रवास आहे, पण प्रत्यक्षात आपल्याला कुठेही जायचं नाहीये. ज्यातून प्रवास करायचे ती बसही आपली नाही, बँकेत असलेले पैसे देखील आपले नाहीत. ड्युटी संपल्यावर सारे काही संपूर्ण केलं की झालं. स्वामी भक्तांनो, एक मानसशास्त्रीय सत्य ऐका. खूप गोड बोलणारी, अति नम्रता दाखवणारी, पाया पडणारी आणि स्तुती करणारी, अति आदर सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक, दांभिक, आतल्या गाठीची, लबाड, बेरकी, साधी साधू व विश्वासघाती असतात. तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षड्यंत्र ती रचत असतात. या उलट जी माणसं तोंडावर रागाने, कडवट, टीकात्मक, जहरी, फटकळ पण स्पष्ट बोलतात, त्यांचं अंतर्मन वरच्या वृत्तीपेक्षा नक्कीच चांगलं असतं. विश्वासघात करणं, फसवणं जी खरंच मनमोकळी व विश्वासू असतात. म्हणून जीवनात आपण बाकी काही शिको अथवा न शिको, पण माणसं वाचायला नक्की शिकलं पाहिजे. स्वामी सांगतात, स्वामींसमोर उभा होता एक माणूस, हाताश हात जोडून, डोळ्यांमध्ये पाणी होते. मनातून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला, स्वामी काय करू कळत नाही, प्रश्नाचं उत्तर मिळतच नाही. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. माणूस म्हणतो, सगळेच रस्ते बंद आहेत, आशेचे दिवे मंद आहेत. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. आज असं वास्तव्य आहे जिथं आशेचा किरण नाही. उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगामध्ये विश्वास आहे तुमच्याकडे, काय पुरावा? माणूस विचारतो. शांतपणे हसत स्वामी म्हणाले, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून. विश्वास असतो त्याच्या खाली न पडण्यावर. मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देत. विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर. बाळ झोपते कुशीत, आईच्या खुशीत. विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर. उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मिटतो. विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर. आज माझ्या दारी येऊन आपण सगळी दुःखी घेऊन. विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर. असाच विश्वास जागव मनात, परिस्थिती बदलते एका क्षणात. नकळत तुझ्यावर असा एक क्षण येईल, ज्याची तू सोडली होतीस ते स्वप्न देखील खरं होईल. म्हणून सगळे रस्ते बंद होतील, तेव्हा फक्त विश्वास ठेव. जिथे मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी. स्वामी भक्तांनो, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख, यातना सहन करावे लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा. इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते. काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार. तोच विश्वास तुमच्या स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं, हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात असू द्या की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कौतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास असलाच पाहिजे. आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं, त्यावेळी शांत राहावं, कोणाशीही काहीही बोलू नये. अशा या वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण देखील माहिती असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात.
मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे देखील आपल्याला अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकवायचं मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कोणावरही राग न करता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय आणि मार्ग देखील आहे. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण? जसं धुक्यांमागे सुंदर निसर्ग असतो ना, तसं दुःखामागे सुख असतं. ते दिसायला थोडं उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं. हे लक्षात घ्या. देवांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल तर देव तुम्हाला एकटं कधीच ठेवणार नाही. पिकलेलं फळ हे तुम्ही 3 गुणांवरून ओळखले जाते. एक तर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो. त्याचप्रमाणे परिपक्व माणसांची ओळखसुद्धा 3 गोष्टींवरून करावी. प्रथम, त्यात नम्रता असते. दुसरे, त्याच्या बोलण्यात गोडावा असतो. तर स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.